गाईज इंटरकॉमच्या नादात आम्हाला ना इथेच ना 4 वाजले. 4 नाही, किती वाजले? 4 वाजले ना. 4 आई शपथ गाईज, खरोखर 4 वाजले. आणि आम्हाला म्हणजे आम्ही एकदम मजाकमध्ये घेतोय. आणि धुकं ना जबरदस्त आहे बघा. मुंबई गोवा हायवेवरती कडक धुकं आहे आणि थंडी पण जबरदस्त आहे. आणि आम्हाला माहीतच नाही 4 वाजले. आम्ही आपले हसतोय, मजा करतोय. आणि आम्ही अजून मानगावच्या पुढे आहोत. म्हणजे विचार करा, मला वाटतं सेम मला 3-4 वर्षापूर्वीची राईड आठवण. पूर्ण धुळीने पूर्ण रंगवून टाकले ना बघा. म्हणजे सुरुवातीला राईडच्या सुरुवातीलाच वाट लावून टाकली आमच्या जॅकेटची. रुक रे, रुक बाबा, रुक बे. हा आलो या. साहेबांनी आमचं पेट्रोल भरलंय सेकंड. आता पहिला आपण डोंबोलीला भरलेलं ना, डोंबोलीला फुल केलं, आता मानगावला फुल केलं. आणि आता वाजलेत बरोबर घड्याळात 2:42 झाली. बाबा किती लेट झालंय बघा. त्यावेळी आपल्याला खूप लेट झालं. आता स्पीड मेंटेन आपल्याला कधी केला पाहिजे? दिवसा. आता ठीक आहे, जरा काळोखात आपण जरा जाऊ. ती लाईट नाही बघा, लाईट सगळे बंद आहेत. आणि त्यात करून परत माझ्या बाईकची लाईट एकच आहे, त्यामुळे तुम्हाला पुढचं काही दिसणार नाही. मला दिसतंय पण तुम्हाला दिसणार नाही. आता एक्स्ट्रा लाईट असले असते बाईकचे ना तर प्रॉपर रोड दिसला असता. पण आता ही लाईट पूर्ण बंद आहे बघा ब्रिजची, वडखळच्या ब्रिजची. 1, 2, 3 आणि 4. इकडे हेल्मेट आणि इकडे जॅकेट. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेत. आणि मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की थंडी जबरदस्त पडली आहे, थंडीला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आपले आता राईड स्टार्ट केले पाहिजेत, आपले रात्रीचे प्रवास चालू केले पाहिजेत. तर म्हणता कुठे जायचं खूप विचार करत होतो, कारण मला काही करून राईड एक करायची होती 4 दिवसाची. म्हणता लोकेशन समजत नव्हतं काय करू, कुठे जायचं. त्याच्यामुळे नंतर माझ्या लक्षात आलं की 12ही महिने आपण जिकडे जाऊ शकतो तो म्हणजे आपला गाव, कोकणातला. तर मी आज गावी चाललोय. सोलो राईड म्हणता मला 2 जण जॉईन झालेत. तर मला एक तर निखिल भाऊ आणि आपले एक अजित भाऊ. तर ते निखिल भाऊ आलेत, कामावरूनच डायरेक्ट आले माझ्या घरी. ते बोलले मी तुमच्याच घरी येतो, आपण डायरेक्ट इथूनच जाऊ. तर म्हटलं ठीक आहे, कारण ते आता विलय पाडलेला. सो असं म्हणता प्लॅन झाला. बोलता मी तर जाणारच होतो, पण अचानक भयानक हे 2 जण मला जॉईन झालेत. आणि अजित भाऊंचं पण काहीतरी गावी काम आहे, ते पण माझ्यासोबत येत. त्यामुळे आपण आज 2 जण आहोत. 2 बाईक आणि 1 स्कूटर असणार. त्यामुळे नाही म्हणताना 4 दिवसाचा प्रवास आहे, 4 दिवस चाललोय. पण 4 दिवसाच्या राईडला बॅग बघा, म्हणजे टेल बॅग माझी जाम झाली आहे, टँक बॅग छोटी आहे, त्यामुळे टेन्शन नाही. आणि टॉप बॉक्समध्ये पण वेट आहे. त्यामुळे 4 दिवसाच्या प्रवासाला जाताना पण एवढे बॅग पॅक झालेत. त्यामुळे येताना पण बॅग पॅक असणार. आता पुढे कसं येणार काय माहीत नाही, पण सध्या जायचं आहे गावी. थोडंसं काम आहे आणि त्यात करून जत्रा पण आहे. जे आपले सोबत येणार आहेत निखिल भाऊ, अजित भाऊ, त्यांना पण फिरवायचं आहे. सो निखिल भाऊ आता खाली आहेत, गाडीचं सगळं लगेज वगैरे बांधतायत. त्यामुळे आता मी पण खाली जातो पहिला सगळं लोड करून येतो गाडीवर, कारण एकत्र सगळं जमणार नाही. हेल्मेट वगैरे घेऊन जायला. बाकी तर व्हिडिओ बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ बघून, आणि काहीतरी एक कमेंट करा. त्यामुळे मला पण बरं वाटेल. जरा पहिला आता खाली जाऊ आणि बाईक पहिली लोड करून घेऊ पटापट. चला. दोन बॅग, टेल बॅग आणि फक्त टॉप बॉक्स होता. पण निखिल भाऊंची जी बॅग होती ती त्यांची बॅग त्यांच्या गाडीवरच आम्ही बंजी कॉर्डने बांधून ठेवली. कारण म्हटलं तुम्हाला पण वाटलं पाहिजे की आम्ही कुठेतरी चाललो आहे राईडसाठी आणि लांब. सो आत्ता लक्षात आलं, सगळं घेऊन आलो खाली. फक्त एक गोष्ट वरती राहिली, ती म्हणजे टँक बॅग. आणि ती एवढीशी होती म्हणून ती वरती राहिली. तर परत मला 4 माळे चढून वरती जायचं आहे. हे बघा 4 माळे माझे वाचले सौम्यामुळे. सौम्याला सांगितलं ना टँक बॅग घेऊन ये, फक्त ही राहिलेली टँक बॅग ही बघा घरी. त्यामुळे हिच्यासाठी परत मला 4 माळे चढावे लागले. चल जा घरी असेल ना. चल बाय 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 बाय. हॅपी जर्नी सर. गाईज नाही म्हणताना बघा 10 वाजून 14 मिनिट आले. आम्हाला 9:30 वाजता निघायचं होतं. सगळा टाईम ह्या नवीन टँक बॅगने आमचा खाल्ला. आणि अंकल आम्हाला टाटा बाय बाय करायला थांबलेत. बघतायत का अंकल, बघतायत काय करतायत, कसे कॅमेरे लावतात, काय करतायत. चलो अभी क्या है, ठंडी चालू हो गई ना तो थोड़ा मज़ा आता है राइड के लिए, इसलिए हम लोग निकल रहे अभी रात को.
मित्रांनो फायनली आम्ही आता निघतो आहे. टँक बॅग तरी पण माझी ना हलते बघा, पण मला काहीतरी जाऊन त्याचा जुगाड केला पाहिजे. पण आता नाही, आता इथे ट्रिप करूया 0 पहिली. ट्रिप 0 1 2 3 4 5. अरे कशी होत नाही. हां बाय बाय बेटा, बाय बाय. आता निघतो आहे. ट्रिप 0 झालेली आहे आणि पेट्रोल मला वाटतं आपल्याला एवढ्यात नाही, नंतर टाके. हां चालेल, बाय बाय. पेट्रोल भरावं लागेल, पेट्रोल कमी आहे. निखिल भाऊ टोटल रेडी झाले, मस्तपैकी बॅग वगैरे बांधली आहे आणि आम्ही ट्रायपॉड पण आज घेतला आहे, कारण कामाला येईल तो. निखिल भाऊ रेडी, आरामात, सावकाश घाई नका करू. जॅकेट ते टाईट नाही ना, एकदम लूज ठेवा. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुष सर्वनाथा, प्रवास सुखाचा होते. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला. मिरर ओके आहेत. हा मिरर मला थोडा टाईट करायचा आहे. हा हवा आली रे, हवा आली. बरं झालं बाबा, हवा आली, बरं वाटलं जरा. हा काय राहिलं नाही ना. ओके. मोबाईल तर घेतला आहे, दोन्ही पण चार्जर घेतलेले आहेत. 4 दिवसाचा प्रवास आहे, पण 4 दिवसा प्रवासात पण एवढं सामान घेतलं आहे बाबा, खूप सामान घेतलं आहे. आता इथून बाहेर पडेपर्यंत हालत खराब. आपला हा कच्चा रोड, म्हणजे काम चालू आहे रोडचा, त्यामुळे ठीक आहे. लेट निघाल्यामुळे एक फायदा होणार मला, की आम्हाला आमच्या डोंबिवलीमध्ये जास्त ट्रॅफिक भेटणार. निखिल भाऊ सावकाश हा, इथून टर्न मारताना गाड्या बघून. हे आरामात या, घाई अजिबात करू नका, मी आहे पुढे. मित्रांनो, हा आजची ही जी राईड आहे आणि आजचं जे ट्रॅव्हल आहे ना, हे अचानक भयानक नाही आहे, पण आज पहिल्यापासून ठरलेलं की कुठेतरी जायचं म्हणून. आणि ते ठरलं शेवटी गावी, कारण खूप लोकेशन बघितलं. उज्जैनला पण जायचं होतं, पण उज्जैन मला वाटतं 2 दिवसात नाही होणार, कारण गेलो तर 3-4 दिवस तिकडे पाहिजे आणि त्यात करून आपल्याला सुट्टीची मारामारी आहे सुट्ट्यांची. त्यामुळे मला जायचं होतं, कुठेतरी जायचं होतं. म्हटलं की जाऊन यायचं म्हटलं मग गावीच जाऊ. थोडंसं गावी आजी आजोबांना पण बघून येईन आणि आपली जत्रा पण आहे आमच्या गावची, ती जत्रा पण होईल. निखिल भाऊ आरामात या माझ्या मागून. जत्रा पण होईल, त्या उद्देशाने म्हटलं जाऊ. तर आपले निखिल भाऊ रेडी झाले, अजित भाऊ येणार आहेत, पण हालत खराब झाली आमची. निखिल भाऊ पण वैतागले, म्हणजे ते घामाने. कारण कसं असतं, बॅग असतात आपले छोटे थोडे असतात, पण ते बांधण्यामध्ये एवढा टाईम जातो बाबा. ते मला वाटतं राईड करणाऱ्यालाच माहीत आहे की किती टाईम वेस्ट जातो आपला बॅगेज लोड करायला. हवा येते ना आता. हां रुक बाबा, रुक बे. हां आलो. या निखिल भाऊ आले. ओके. आपल्या डोंबिवलीत थोडं सांभाळून, आपलं मुंबई गोवा हायवे लागला की टेन्शन नाही, पण आपल्या डोंबिवलीत थोडंसं गाडी आपली इकडे तिकडे काढताना कोणाला तरी लागली तर हां काळजीपूर्वक. प्रवास सुखमय झाला पाहिजे. ठीक आहे. पेट्रोल रेंज दाखवत नाही, मला काय समजत नाही, काहीतरी सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. पण मला वाटतं फ्यूल आपण आताच इथे भरून ठेवू, नंतर परत हायवेला लागल्यानंतर टेन्शन नाही. मला वाटतं हवा पण थोडी चेक करून घेतो मी. टॉप बॉक्स थोडा खाली असल्यामुळे थोडासा आवाज येतो आहे, खड करून. थोडंसं वजन येताना होणार तो पॅक. चलो भाई चलो. चला इथेच पेट्रोल भरून घेऊया आपण, कारण पेट्रोल पंप पण खाली आहे आणि परत पुढे कसं थांबायला नको. मग बाय काय करतोय हा, थांबतोय का जातोय भावा. असं करूया, डोक्यात जातात हे कधी. हो तुम्ही पण भरून घ्या. बाईक चला. हां चलो गाईज, पेट्रोल तर भरलो आम्ही आणि आता आपण जाणार सुसाट, कारण आता ॲक्च्युली झालं लेट आम्हाला.
कारण आम्ही 10:30 वाजता टाईम दिलेला आमच्या अजित भाऊंना कळंबोलीला याकडून, पण आम्हाला इथेच वाजले बघा 10:40 झाले. आणि त्यात करून आपला डोंबिवलीचं ह्यावेळी ट्रॅफिक खूप जास्त वाढलं आहे आता. नाही तर पहिले एवढं बघा 11 वाजता पण गाड्या बघा किती आहेत रोडवर, त्यामुळे आपल्या गाडी पळवायलाच भेटत नाही कुठे. मला पहिलं पेट्रोल भरलं, बाकी तर बाईक ओके आहे, पण आल्यानंतर मला सर्व्हिसला टाकावे लागेल, कारण सर्व्हिस रिसेट म्हणून एक मेसेज येतो आहे. म्हणजे कारण मी 14,000 असताना मी बाईक सर्व्हिसिंगला दिलेली, आणि आत्ता बाईक माझी टोटल झाली आहे 18,033 किलोमीटर चालली आहे टोटल. त्यामुळे आल्यानंतर पहिली बाईक सर्व्हिस, कारण आपल्याला जानेवारीमध्ये आपली मोठी राईड आहे हम्पीची, त्यामुळे त्याच्या अगोदर बाईक आपल्याला रेडी ठेवली पाहिजे. म्हणून आता काल मी फक्त वॉश केली, खाली चेन लूप केला, चेन क्लीन करून लूप केलं मस्तपैकी, आणि फायनली गावी निघालो यार. खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर रात्रीचा. आणि तो पण मला वाटतं हां ह्यावेळी माझ्यासोबत 3 जण आहेत, लकीली जॉईन झाले मला, नाही तर मी एकटाच जाणार होतो गावी. पण मजा येते राईडला. जरा थोडीशी थंडी पण आहे आता चालू झाली आहे, माहीत नाही आम्हाला आता भेटेल न भेटेल, पण इथे तर जाणवत नाही आहे थंडी सध्या. बाकी तर आपल्या गाडीला तर लाईट काहीच नाही एक एक्स्ट्रा, फक्त हेडलाईटची आहे आधार आपल्याला. बाकी ह्या दोघांकडे लाईट भरपूर आहेत, माझ्याकडे लाईट नाही आहे. हेडलाईट आहे ती मला पुरेशी आहे, कारण त्या हेडलाईटवर मी खूप राईड केले, नाईट राईड. त्यामुळे आणि मुंबई गोवा हायवे आपला आहे, म्हणजे आपला आहे, म्हणजे कसं आहे तो माझा तोंडपाठ झालेला आहे, त्यामुळे मी बिंदास असतो मुंबई गोवा हायवेला. पण लाईट, एक्स्ट्रा लाईट गाडीला असलीच पाहिजे. आपण म्हणतो पण लाईट पाहिजेच भाऊ, पण आपल्याला प्रॉपर दिसतं. चला काय झालं काय झालं काय झालं, मी बोलणं डोंबिवलीतून निघेपर्यंत हालत खराब आहे. शिळफाट्याला ट्रॅफिक नाही हे असं होणारच नाही कधी, कारण बघा हे बघा जाम बघा किती झालं इकडे, सगळ्या मोठ्या गाड्या आहेत त्या. आपल्याला हाच त्रास आहे जाईपर्यंत कळंबोलीला. एकदा कळंबोली क्रॉस केलं मग टेन्शन नाही आहे. ह्या मोठ्या गाड्यांचा हालत टेन्शन आहेत, त्रास म्हणजे खूप त्रास. हा बघा म्हणजे कोण थांबतो कोण काय करतो तेच कळत नाही. हे बघा आता हा काय करतोय समजत नाही, हालतोय डोलतोय हालतोय डोलतोय. हा बघा हा बघा पूर्ण धुळीने पूर्ण रंगवून टाकले ना बघा. म्हणजे सुरुवातीला राईडच्या सुरुवातीलाच वाट लावून टाकली आमच्या जॅकेटची, मस्तपैकी धुतलेलं जॅकेट्स वाट लावले वाट सगळी. म्हणून यांच्या मागून चालायला कंटाळा येतो, पण ऑप्शन नाही ना आपल्याकडे भाऊ. आता बघा ना पूर्ण पॅक आहे बघा, चान्सच नाही आहे कुठे घालायला. लेफ्ट साईडला टाकली तर पूर्ण धूळ आहे. थोडीशी आपल्याला साईड दिली असती ना. हा या इकडे टाका इकडे. हे बघा हे लेफ्ट साईडला असे उभे करून ठेवलेत गाड्या सगळ्या. थांब रे बाम बाम थांब 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 या इकडे या. आले ना हां ओके. आज कसं आहे, आज मी एकटा ॲक्च्युली असलो असतो ना तर मग मी असं इकडून तिकडून काढून गेलो असतो. आज आपले निखिल भाऊ आहेत, हे एकदम हौशी कलाकार आहेत, आणि ॲक्च्युली त्यांच्यासाठी आपण आज स्पीड एकदम आरामात नॉर्मल स्पीडमध्ये जाणार आहे गावी. कारण आज कसं आहे शेवटी मला नाही बोलता येत नाही, म्हणून निखिल भाऊंना बोललो येत आहे या बिंदास चला, पण तुमची गाडी घेऊन या. मी म्हटलं डबल सीट तुम्हाला घेणार नाही, कारण डबल सीटमध्ये काय असतं, एक तर मला माझ्याकडे टेल बॅग कपडे बिपडे असणार, येताना परत काहीतरी घेऊन येणार गावावरून, आणि डबल सीटमध्ये कसं तर मजा येत नाही. आता आपण काय बायकोला आपण नाही बोलू शकत नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या मित्रांना नाही तर बोलू शकतो. म्हणून मी बोलतो की डबल सीटमध्ये कसं एकदम कम्फर्टेबल वाटत नाही आपल्याला बाईक चालवताना, मजा येत नाही. म्हणून त्यांना बोललो बिंदास या गाडी घेऊन, तुम्हाला पण एक नाईट राईड करायची होती तर म्हटलं करा. असा तो प्लॅन झाला आणि फायनली आम्ही दोघेजण निघालो आता. आणि कसं आहे निखिल भाऊंचं नाईट राईड पहिलीच आहे रात्रीचं, त्यांना ॲक्च्युली करायची होती. पहिल्यांदा ते फक्त मला वाटतं एकदाच ॲक्टिवा घेऊन गेले राजापूरपर्यंत, त्याच्यानंतर हे दुसऱ्यांदा चाललेत. तर म्हटलं चला जाऊ गप्पा टप्पा मारत मारत जाऊ, कुठे काय जाऊन काय तीर मारायचा नाही आहे लवकर जाऊन, थोडा काय 2-3 तास लेट होतील पोचायला बस. पण भाऊंचे हॅबिट आहे, स्टॅमिना आहे बसायचा गाडीवर, आणि आवड आहे, सगळ्यात महत्त्वाचं आवड आहे. त्यामुळे आवड असल्यामुळे माणूस बिंदास गाडी चालवतो, त्यामुळे तो थकत नाही, त्यामुळे त्यांना आरामात घेऊन जायचं. अजित भाऊ तर आपले काय ऑलराऊंडर आहे, त्यामुळे त्यांचं काय टेन्शन नाही आहे. इसी ये गाड़ी में क्या है, क्या रहेगा, पैसा रहेगा क्या? पैसा तो नहीं 100% रहेगा, कुछ तो अलग ही रहेगा इसमें. चल रे भाई ऑटो वाला, ए ऑटो ऑटो ओके या 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 लेफ्ट साईडला ठेवा. ए स्पीड ब्रेकर आया रे, स्पीड ब्रेकर.
चला कळंबोलीला पोचलो. आपला राईड पार्टनर दुसरा कुठे आहे? आपला तिकडे उभा असणार कुठेतरी, कारण मी बोललो इकडे उभे राहू नका, इथे लय काळोख असतो आणि हे लाईट पण बंद असतात. त्यामुळे मी म्हटलं इथे ब्रिजच्या इथे उभे राहा आणि इथे आपल्याला ते भेटतील. आता अजून तर कुठे दिसत नाही. नाही नाही हे नाही, हे नाही, हे वेगळंच आहे. मग इथे थांबू, इथे येतील ते. मित्रांनो फायनली 12 वाजता, बरोबर 12 वाजलेत आणि 12 वाजता आम्ही निघालोय कळंबोलीवरून. त्याचं कारण आहे इंटरकॉम ब्ल्यू आर्मरचा. एवढा हालत खराब झाली आहे कारण आमच्या अजित भाऊंना डिव्हाइस नवीन भेटला आहे आणि तो डिव्हाइस डायरेक्ट ऑटो होत नव्हता, ऑटो कनेक्ट. मग शेवटी आम्ही ॲपमधून केलो. ॲपमध्ये एकाचा झाला की दुसऱ्याचा डिस्कनेक्ट व्हायचा, ह्याचा कनेक्ट झाला की त्याचा डिस्कनेक्ट व्हायचा. एवढा वैताग दिला आमचा, बरोबर पाऊण तास खाला या इंटरकॉमने. पण आम्ही म्हटलं, विचार केला 1 तास गेला तरी चालेल, पण सगळे कनेक्ट झाल्यानंतरच निघूया. कारण कसं आहे, नाईट राईड आहे, रात्रीचा प्रवास आहे. तिघं पण बोलत गेलो तर थोडीशी मजा येईल आणि जरा विरंगुळा जाईल आणि झोप नाही येणार. कारण दोघेजण बोलतोय आणि एकटा आपला जर येतोय मागून, त्याच्यात मजा नाही. तर अजित भाऊ वैतागलेले खूप. ते बोलत होते की मी घरीच जातो, नाही होत तर. पण लकीली झालं कनेक्ट आणि मस्त की आम्ही ठीक आहे ॲपमधून आम्ही कनेक्ट केलं आहे, त्यामुळे क्लिअरिटी तेवढी असं व्यवस्थित येणार नाही, पण ऐकायला आम्हाला स्पष्ट येते तिघांना पण. पण हा इंटरकॉमचा प्रॉब्लेम आहे ब्ल्यू आर्मरचा. ॲपमधून कनेक्ट होतं पण थोडं मेहनत आहे. एकदा ती सेटिंग सिस्टम कळाली की कळाली, असं आहे. चला फायनली तर ज्याला प्रवासाला निघाल्यानंतर तो विचार नाही करायचा किती वाजले, जेवढे वाजतील तेवढे. फक्त आपला काय राईड सुख सोयीर झाली पाहिजे. चला 12:30 वाजलेत आणि बरोबर 43 किलोमीटर, 43 किलोमीटर आतापर्यंत बाईक चालली माझी आणि अजून आम्ही वडखळला पोचलो नाही अजून. आज खूप लेट झाला. एवढा कधी आम्हाला लेट होत नाही म्हणजे घरातून निघालं लवकर, पण आम्ही अजून पनवेल पण क्रॉस नाही केलं. पनवेल क्रॉस केलं आता, पण आम्ही एवढ्यात आम्ही वडखळला असायचो, म्हणजे जेव्हा मी पहिला जायचो म्हणजे रावी तेव्हा. पण आज काय माहीत नाही, आज खूप लेट झाला. ॲक्च्युली आम्हाला टँकबॅकने टाईम खाल्ला, त्याच्यानंतर इंटरकॉमने, त्यामुळे खूप लेट झाला आज. पण टाईम परफेक्ट भेटला आम्हाला आज, कारण ना हवा एवढी थंड येते ना, मस्त मजा येते बाईक चालवायला. फक्त माझ्या बाईकला लाईट नाही आहेत. मागचे 2 रायडर आहेत आपले, स्कूटरवाले आणि डॉमिनरवाले, त्यांच्याकडे लाईट परफेक्ट आहेत, त्यामुळे मला ते आपले मागून सपोर्ट करतायत लाईटचा. नाहीतर काय माझी आपली एकच हेडलाईट आहे, त्या लाईटवरच मी आजपर्यंत करतोय राईड. पण हम्पीच्या अगोदर मला वाटतं लाईट लावून घेतले पाहिजे, म्हणजे कसं प्रॉपर क्लिअर दिसतं. आता सध्या मी 70च्या स्पीडमध्ये आहे आणि हा स्पीड आपल्याला ठेवायचा आहे आज, कारण आपल्यासोबत आपला स्कूटरमॅन आहेत ॲक्टिवावाले, त्यांना आज घेऊन जायचं आहे सांभाळून. भाऊ जबरदस्त थंडी आहे हा, गार एकदम गार झालंय सगळं. 1 वाजता आम्ही पोचलोय वडखळला आणि वडखळच्या ब्रिजवरती आत्ता पोचले. काळोख आहे कारण वरती लाईट नाही बघा, लाईट सगळे बंद आहेत आणि त्यात करून परत माझ्या बाईकची लाईट एकच आहे, त्यामुळे तुम्हाला पुढचं काही दिसणार नाही. मला दिसतंय पण तुम्हाला दिसणार नाही. आता एक्स्ट्रा लाईट असले असते बाईकचे ना तर प्रॉपर रोड दिसला असता, पण आता ही लाईट पूर्ण बंद आहे बघा ब्रिजची, वडखळच्या ब्रिजची. आणि आता आम्हाला थोडंसं जरा ट्रॅफिक थोडं कमी भेटेल, कारण वडखळपर्यंत आम्हाला थोडासा रस्ता जाम भेटला, कारण बरेचसे आता गाडी अलिबागवाले थोडेसे जाणारे असतात, त्यामुळे रात्री थोडंसं पॅक असतं. आणि आज मला वाटतं लक्झरीवाले, ओलोवाले, बसवाले भरपूर निघालेत. माहीत नाही काय जत्रा असतील गावोगावी कोणाच्या, किंवा आता कसं आहे सुट्ट्या लोक घ्यायला लागलेत, कारण हा सीझन असा आहे, हा टाईम की थंडी चालू झाली ना की लोकांच्या सुट्ट्या, लोकांच्या ट्रिप चालू झाल्या. कोण गावी चालला आहे, कोण गोव्याला जातोय, कोण महाबळेश्वर, कोण इकडे आपल्या गावी. त्यामुळे ह्या साईडला आता चालू झाले आपल्या रोड. आता रोड आम्हाला थोडा चांगला भेटेल. आता तसं येताना पण थोडासा खराब भेटला, मध्ये कुठे कामं चालू आहेत. आता फक्त काय आपल्या नागोडणारच खराब भेटेल, नंतर तर रोड एकदम सुसाड आहे. आता तर झोप तर आता अशी काही येत नाही आहे, आळस तर पण येत नाही आहे. मला वाटतं 3:30-4 वाजता थोडीशी झापड येईल आपल्याला. निखिल भाऊंचं टेन्शन आहे आम्हाला फक्त, कारण निखिल भाऊंना आम्ही बोललोय, म्हणजे मी तर बोललोय, तुम्हाला वाटलंच बाबा मला झोप येते, ढुलकी येते, सरळ सांगा, आपण कुठेतरी गाडी थांबू, हवं तर लॉजवर घेऊ, हॉटेल घेऊ झालं तरी, आणि मस्त की झोपू 2-3 तास आणि आरामात सकाळी उठून जाऊ. पण रिक्स घेऊन नको अजिबात, कारण आम्हाला सवय आहे, मला सवय आहे, अजित भाऊंना सवय आहे, पण निखिल भाऊ आमचे पहिल्यांदाच आहेत. पण एक काय हौशी कलाकार असल्यामुळे म्हटलं चला जाऊया रात्री.
हे बघा मित्रांनो, हे जे असा रोड दिसला की समजायचं आपण कुठेतरी पोचलो, म्हणजे नागोठणेच्या आसपास, म्हणजे नागोठणेलाच पोचलो आहे आम्ही. आणि इकडे जोरदार काम चालू आहे रोडचं. आणि जे आहे ते आहे, म्हणजे जसं काय त्याच्यात काय फरक नाही एवढा, कारण नागोठणा पट्टा हा खराब आहे थोडा. आता थोडासा हा नाही म्हटलं तरी हा एवढा पट्टा खराब आहे, 5 किलोमीटर 4-5 किलोमीटर. नंतर पुढे थोडा चांगला आहे. मग नंतर माणगावपर्यंत थोडा त्रास आहे आम्हाला. माणगाव सोडलं की टेन्शन नाही, मग एकदम सुसाट. मग आपल्याला थोडं संगमेश्वर नंतर हालत खराब आहे. ओ सावकाश थोडंसं खराब आहे इकडे, दिसत नाही खड्डे पटकन दिसत नाही. आणि बसच्या मागे राहिलं ना मग काहीच समजत नाही. हां तेच. काही ब्रिज असेच सोडलेले आहेत अर्धवट. हा आता असाच आहे, मुंबई गोवा हायवे थोडीच होणार आहे आता एवढी 15-16 वर्ष झाली तर होत नाही, तर आता काय होणार पुढे. त्यांची कामं झाली, ते बसले घरात मस्तपैकी नरम खुर्चीवरती. आम्हाला हे मग खड्ड्यात आपटून आपली ढुंगणं हे होतात, मग दुखतात. मग ओय भगाओ रे रोड आया अच्छा, भगाओ गाडी. अरे राहिले मागे. मी अजूनपर्यंत 6वा गेअर टाकला नाही गाईज, विचार करा. आज तर मी एवढ्या 6वा गेअर मध्ये असलो ना की एवढा सुसाट असतो, पण आपल्या आज राईड पार्टनरमुळे थोडासा कंट्रोल त्यामुळे मी अजून 70च्या पुढे गेलोच नाहीये बघा. 60-70-60 एवढंच आहे. पंजाबी धाबा, सोनू पंजाबी धाबा. रोड मला क्लिअर दिसतो, पण समोरून गाडी आली ना इकडून ऑपोजिट साईडने की पटकन दिसत नाही मला. बाकी नाही तर माझी लाईट काम चांगली करते, म्हणजे हेडलाईट वर मी आरामात राईड करू शकतो. वाव, एकदम गार हवा येते. आणि आजच्या राईडला जी मजा येते ना, वा 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 वा. हो आता खड्डे नाही आहेत. नाही खड्डे आहेत. पळवा गाडी. स्पीड पकडा गाईज. परीक्षा, हम्पी राईडची परीक्षा आहे. बघाओ. नंतर थांबू कॉफी पियाला थांबू, नंतर गरमागरम. मला भूक पण लागले मला जबरदस्त. हा इथे आम्ही थांबलेलो एकदा, या हॉटेलमध्ये पण थांबलेलो आम्ही कॉफी पियायला. ओके. अय्यो आता इंदापूर. आता इंदापूर येणार भाऊ. नाही मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही दिसत नाही मला कुठे. छोटा घाट आहे एकदम, पण सांभाळून. छोटा असला तरी मी आहे पुढे. टर्न म्हणजे जबरदस्त टर्न आहे. आपल्याला दिसतो तो छोटा पण बेकार टर्न आहे. माझ्या मागे कोण आहे? माझ्या मागे अच्छा 4 व्हीलर आहे की ऍक्टिव्हा आहे? अच्छा ऍक्टिव्हा आहे काय माझ्या मागे? अच्छा तेव्हा लाईट, मला ते लाईट मुळे समजा, मला वाटतं की 4 व्हीलर येते काय. निखिल भाऊ जॉन, हा माय गॉड. अच्छा हे आहे, मला वाटलं तुम्ही आहात की काय. हे अच्छा हे कोणतरी वेगळेच होते. अच्छा आहे, मी पुढे आहे. सावकाश या. चालेल. ते काय बघा दिसतच नाही काय पुढचं. इथूनच चालू झालं हे बघा. त्याला माझ्या वायझर वरती पण हे झालं जमा एकदम.
नाही नाही, थंडी थंडी चालू झाली ना भाऊ आपल्या कोकणात, म्हणून ती धुकं आहे. धुकं नाही, मी पण माझं हे चालू करतो ना फ्लॅशर. हाय 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 हाय, धुकं आहे म्हणजे थंडी आहे गावी, मजा येणार रे, मजा येणार रे. 2 वाजले भाऊ, 2 वाजले. माणगावला पोचू आपण आता. मध्ये मध्ये धुकं गायब होत आहे, मध्ये मध्ये. हे बघा आता परत आलं, हे बघा. हा मला येतोय आवाज, तुमचा येतोय. हा 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 हा, लय थंड आहे हो, आणि धुकं पण एकदम गार आहे, म्हणून मी ते वायझर वरती केलं हेल्मेटचं. हा 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 हा, हाय हाय. वाव, सुपर, एक नंबर राईड, प्रवास एकदम जबरदस्त, आणि ते पैसा वसूल राईडचे बाई. हा गाईज, मालवण म्हणतोय, माणगावला पोचलोय. साहेबांनी आमचं पेट्रोल भरलंय सेकंड. आता पहिला आपण डोंबिवलीला भरलेलं ना, डोंबिवलीला फुल केलं, आता माणगावला फुल केलं. आणि आता वाजलेत बरोबर घड्याळात 2:42 झाली. बाबा बाबा बाबा, किती लेट झालंय बघा आज. यावेळी आपल्याला खूप लेट झालं आहे. आता स्पीड मेंटेन आपल्याला कधी केला पाहिजे, दिवसा. आता ठीक आहे, जरा काळोखात आपण जरा जाऊ. आता मस्त आहे की कुठेतरी चहा कॉफी पिऊया गरमागरम, कारण एकदम थंड झालं आहे अंग, बॉडी एकदम थंड झालेली आहे. आणि माणगाव मला वाटतं माणगाव सोडल्यानंतर अजून थंडी वाजेल. तर बघू आता आपण इंटरकॉम तिकडे कनेक्ट करू पुढे. हां, जिकडे थांबू तिथे आता कुठे जे भेटेल ना तिथे थांबू आपण ना. मस्त ही कॉफी जे पण आहे ते खावा. काय भूक लागली, मला वाटतं भूक लागेल, कारण थंडी असल्यामुळे भूक लागणार. बघू कुठे असेल तिकडे थांबूया पहिलं. येतोय अजित भाऊ, आवाज येतोय ना माझा? ठीक आहे, चालेल. मग मला सांगा कुठे थांबायचं ते. आता तुमची अजून 200-250 किलोमीटर चालेल गाडी, पण आता कमी चालली गाडी तुमची. 133 किलोमीटर चालली भाऊ गाडी. थांबा 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 जरा, लगेच टर्न नको मारू. आता तुमची बोलतोय जास्त नाही चालली, 133 किलोमीटरवर भरलात तुम्ही पेट्रोल. काय झालं? हा एवढा काय हळू चालला? KTM बाय, या इकडे या. हो माहिती आहे मी मध्ये आणून ठेवलं, नाही तर आम्ही तसंच गाडत. थांबा 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 चला. अति घाई नको निखिल भाऊ. माणगावच्या पुढे पोचलोय. गाड्या इथे लावल्यात, आणि हे जे हॉटेल आहे ना, हे कधी पण आला तरी हे चालू असतं. त्यामुळे मला पण भूक लागली जाम. आणि सगळ्यात मोठा पोपट सांगतो काय झाला आज. घरातून निघालो, मला वाटतं घाई गडबड होती, खूप घाई गडबड. आणि त्यात एक काम विसरलं, म्हणजे खूप मूर्खपणा गेली मी. मला वाटतं 1-2 वेळा असं झालं माझ्यासोबत, आणि असं झालं नाही पाहिजे होतं. सगळं गोप्रो चार्ज वगैरे ॲडॅप्टरचं कनेक्ट केलेला, फक्त माईकची कॉर्ड लावायला विसरलो ॲडॅप्टरला, माईकची पिन. आणि मी आत्ता माणगावला इथे आल्यानंतर मी माईक बघतोय, तर माईकचं मी कनेक्टच नाही केलं होता गोप्रोला. म्हणजे आता इथे येईपर्यंत सगळं रेकॉर्ड वेस्ट आहे, कारण काहीच व्हॉईस आला नसणार मला आवाज, त्यामुळे फक्त शूट झालं. हे बघा, ही कॉर्ड मी इथे लावायला विसरलो. आणि मी मगाशी आता इथे आलो तेव्हा ही पूर्ण ही कॉर्ड इथे अशी खाली, हे बघा अशी होती. आता इथे आल्यानंतर बघतोय ही सगळी आता मी इथे कनेक्ट केली. आता मला व्हिडिओ चेक करावे लागतील, नाहीतर मला व्हॉईस ओव्हर द्यावा लागेल, काहीतरी करावं लागेल. पण मूड ऑफ झाला हा, कारण एवढं साला मी बोलत आलो मस्तपैकी, काय सांगत आलो, दुःख वगैरे भेटलं हे ते सगळी मजा धमाल केली. आणि इथे येऊन बघितलं तर माईकची कॉर्डच नाही लावली. त्यामुळे घाई गडबडीत ना हा एक खूप प्रॉब्लेम होतो घरून निघताना. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे आता काढलीच नाही पाहिजे. बाकी तो गोप्रो आता चार्ज आहे, सगळं ओके आहे. मस्त पहिला आता खाऊन घेतो काहीतरी आम्ही, कारण मला वाटतं निघाल्यानंतर आम्ही पनवेलवरून निघाल्यानंतर आम्ही कुठे थांबलो, फक्त पेट्रोल भरायला. आणि आता इथे
निखिल भाऊ पण आमचे वैतागलेत, कारण इंटरकॉम कनेक्ट होत नाही आहे, त्यामुळे ते खूप वैतागलेत. तरी येताना आमचा कनेक्ट झालेला ॲपमधून, त्यामुळे आता इथे आल्यानंतर परत तो ना डिस्कनेक्ट झाला. त्यामुळे आता ते आल्यानंतर पहिला आधी इंटरकॉम कनेक्ट करतो आणि मग पहिलं थोडंसं खाऊन घेतो काहीतरी. आम्हाला वाटतं आपल्याला 11:30 वाजतील कुडाळला पोचायला 100%, कारण एक तर आम्ही लेट निघालो आहे खूप, त्याच्यामध्ये धुकं भेटलं आहे, त्यामुळे आरामात स्पीड एकदम 60-70च्या स्पीडमध्ये येतो आहे. वेजेस आहे ना तो? हा वेजच आहे, वेजच आहे. बघूया दाखव. हा हनी मिल ओके आहे. अजित भाऊंचा आमचा उपवास आहे, आपला तर उपवास नाही आहे. आणि मला माहीत नाही इथे आल्यानंतर चायनीज खायची मूड झालं, तर मी म्हटलं शेजवान राईस घेतलं आहे. भाऊने घेतले भुर्जी पाव, भाऊनं भुर्जी पाव पाहिजे. आणि आता ओके आहेत ना, फ्रेश ना? ओके ना, धुका आल्यामुळे जरा फ्रेश झाले. आता आपलं इंटरकॉम होईल कनेक्ट झालं तर मजा येईल, पण आतापर्यंत तर मजा आली. म्हणजे ॲपमध्ये आपण झालेलो कनेक्ट, आणि लकीली हा माईक मी आता चेक केले व्हिडिओ, माईक कनेक्टच होता. मला वाटतं इथे कुठेतरी तो निघाला असेल, म्हणजे पेट्रोल पाहिजे थांबल्यामुळे, नाहीतर तो माईक आपला कनेक्टच होता. बरं झालं, नाही तर मी घाबरलेलो ॲक्च्युली. बंद करून ठेवा, कारण बॅटरी आपल्याकडे कमी आहेत. बाकी तर आता खाऊन घेतो पहिलं, त्याच्यानंतर भेटू आपण. गाईज इंटरकॉमच्या नादात आम्हाला ना इथेच ना 4 वाजले. 4 नाही, किती वाजले? 4 वाजले ना? 4 आयुष्योपत गाईज, खरोखर 4 वाजले. आणि आम्हाला म्हणजे आम्ही एकदम मजाकमध्ये घेतोय. आणि धुकं ना जबरदस्त आहे बघा, मुंबई गोवा हायवेवरती कडक धुकं आहे आणि थंडी पण जबरदस्त आहे. आणि आम्हाला माहीतच नाही 4 वाजले. आम्ही आपले हसतोय, मजा करतोय, आणि आम्ही अजून माणगावच्या पुढे आहोत. म्हणजे विचार करा, मला वाटतं सेम मला 3-4 वर्षापूर्वीची राईड आठवली मला. वाटतं आम्ही आणि अभिषेकाने गेलेलो तेव्हा. आता म्हणजे विचार करा आम्हाला किती वाजतील कुडाळला पोचायला भाऊ, विचार करा. त्याच्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला आता मेंटेन करायचं आहे स्पीड. बाकी तर वातावरण छान आहे गाईज, 1 नंबर धुका आहे, खरोखर मजा येते राईड करायला पण. हे बघा दव बघा, हा काय गार झाले बघा टॉप बॉक्स. त्यामुळे मी ना हे स्वेटर घातलं, हे ह्याच्यासाठीच. हे बघा, हे ह्याच्यासाठीच आणलेलं, मला माहित होतं थंडी वाजणार. त्यामुळे आता निघायचं ना इंटरकॉमचं. आता काय करायचं, कॉन्फरन्स कॉल? चला लावा कोणीतरी एकाने.